एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या नावावर पेपर दिला आणि पासही झाला, परंतु मुख्य जो रिसीट आहे ज्याच्या नावावर तो त्याच्यात बसलाय का? नाही. मग आता दुसऱ्याने पेपर लिहिला आणि ती व्यक्ती पास झाली, याच्यासाठी कुठला गुन्हा आहे? तर आपण मुन्नाभाई हा पिक्चर बघितला आहे, त्याच्यात मुन्नाभाई ह्याने टॉप केलेला आहे आणि त्याच्या जागेवर दुसऱ्याने पेपर लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये BNS म्हणजे भारतीय न्यायसंहिता सेक्शन 319 हा जो सेक्शन आहे तो चिटिंग बाय पर्सोनेशन म्हणजे फेक आयडेंटिटी करून ती कृती करणे किंवा वेषांतर करून ती कृती करणे आणि ती सक्सेस होणे, याच्यासाठी चिटिंग बाय पर्सोनेशन असा हा गुन्हा आहे. हा मॅजिस्ट्रेटकडून ट्राय केला जातो म्हणजे चालवला जातो. कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, बेलेबल आहे आणि याला शिक्षा जी आहे ती 5 वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंट आहे आणि फाईन किंवा दोन्हीही लागू शकतं. शिक्षा आणि फाईन हे दोन्हीही लागू शकतं.